महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अंगाची लाही लाही, बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा 40 पार. अकोला अमरावती सर्वात उष्ण. उन्हापासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या. राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. निरुपम यांच्या कारची हवा काढलेल्या मनसैनिकांना राज ठाकरेंकडून शाबासकी. बच्चू कडूंनी प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मागवलं मत. कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. कार्यकर्त्यांचे मेसेज. कडू पक्षसेनेत विलीन करण्याची अट मान्य करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. टीसीएस मधील धर्मांतर प्रकरण बोगस असल्याचा उल्लेख. निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पूर्ण. कोर्टानं जामिनासाठीचा निकाल ठेवला राखून. 2 मे रोजी कोर्ट देणार निकाल. निदा खानवर अटकेची टांगती तलवार. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरण. 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भोंदू राजेंद्र गडगेला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. गडगेवरील हार्ड डिस्क मध्ये सापडले तब्बल 700 व्हिडिओ. तर आश्रम गोडांमधून 99 प्रकारचे औषध सॅम्पल जप्त. आणि मुंबईतील सर्वात मोठ्या केईएम रुग्णालयाच्या नामांतरणाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. लोढांनी आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं, संजय राऊतांचा टोला. मोठी बातमी आहे, कारण पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते आता बुलढाण्याला रवाना होणार तसं कळत आहे. नेमकं काय, तर संजय गायकवाड बुलढाण्याला रवाना होणार तसं कळत आहे. त्यांचा जाब विचारण्यासाठी बुलढाण्याला जाणार आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं वादंग निर्माण झाला होता आणि या पुस्तकाचं वाचन गायकवाडांच्या घरात करणार असं प्रकाशक प्रशांत आंबींनी त्यांना म्हटलं जात आहे. त्यांना धमकी दिल्यानंतर पुरोगामी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ते आता बुलढाण्यात जाऊन या पुस्तकाचं प्रकट वाचन करणार आहेत असं कळतंय. आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, याच मागणीसाठी आता पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या. आज बिंदू चौकामध्ये सरकार विरोधात आक्रमक आंदोलन छेडलं गेलं आणि या पार्श्वभूमीवर बिंदू चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता. हे 36व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप होतोय. सशस्त्र पोलीस मुख्यालय कलिनामध्ये हा कार्यक्रम होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती इथं होती. पोलीस महासंचालक सदानंद दाते सुद्धा उपस्थित होते आणि पोलीस आयुक्त देवेन भारती सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाला इतर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय. मी महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे कार्य करता त्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्याला कल्पना आहे की आता पुढच्या काळामध्ये आपली आव्हानं देखील बदलत आहेत. आता स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, नार्कोटिक्स अशा प्रकारची आव्हानं आपल्यासमोर तयार झाली आहेत. पण ज्या ज्यावेळी आव्हानं येतात त्या त्यावेळी आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचं उदाहरण आणि त्यांचं चरित्र असलं पाहिजे. परभणी जिल्ह्याच्या तापमानामध्ये मागचे काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतीये आणि याचा फटका आता बसतोय तो फळबागांना. कारण केळीची बाग या वाढत्या तापमानामुळे आता करपतीये आणि लागलेल्या फळांना सुद्धा याचा फटका बसल्याचं कळतंय. फळगळ झालीये आणि केळी सुद्धा जागेवरच करपून जात आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला, केळी उभारली, बाग उभारली, मात्र ती बाग आता संकटात सापडलीये. केलेला खर्च सुद्धा निघणं आता अवघड झालंय आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल माने यांनी. पाहूया.
शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परभणीचं तापमान 43 अंशांवर जाऊन ठेपलंय. याचा फटका फळबागांना पडतोय. मी सध्या उभा आहे केळीच्या बागेमध्ये. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केळीची पाने अशा पूर्णपणे वाळून जात आहेत. पाण्याची कमतरता म्हणा किंवा वाढलेलं तापमान या झाडांना सहन होत नसल्याने ही परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही केळी बाग या उन्हाच्या काहिली समोर टिकत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावं लागतंय. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या केळीच्या झाडाला अशा पद्धतीने मोठमोठी केळी लागली होती, परंतु उन्हामुळे पूर्णपणे करपून गेली असून याला ग्राहक मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणे शक्य नाहीये. सरकारने फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी. दौंडमधनं बातमी आहे. इथं मलठण गावामध्ये कांद्याच्या चळीला आग लागली अशी घटना झाली. अज्ञात व्यक्तीनं ही चळ पेटवून दिली आणि आगीत शहाजी वाघमोडे यांच्या चळीत साठवलेला सगळा कांदा जळून खाक झाला. कांद्याचा भाव वाढेल या आशेनं सुमारे 1200 पोती त्यानं साठवली होती, पण या आगीमध्ये शेतकऱ्याचे तब्बल 12 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामस्थ मागणी करतायत. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस याच्या फटक्यानंतर आता यंदाच्या हंगामात आखाती देशांसह युरोपात सुद्धा 22 देशात तब्बल 746 कंटेनरमधनं 10,135 टन द्राक्षांची निर्यात केली आहे आणि निर्यातीचा हंगाम आता आटोपला. जिल्ह्यातल्या 8,356 शेतकऱ्यांनी 4,435 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या नैसर्गिक संकटाच्या मालिकेमुळे नोंदणीमध्ये घट झाली आणि तरीही शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करत बागा टिकवून निर्यातक्षम उत्पादन साधलं. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी निर्यात काहीशी संथ होती, मात्र युरोपियन देशांमधल्या निर्यातीला चांगली गती मिळाली. एकूणच निर्यातीची गती मंद असली तरीही जिल्ह्यातनं 10,000 टनांपेक्षा अधिक द्राक्ष परदेशात पोहोचलीत. जळगाव जिल्ह्यामध्ये गुरांच्या चाऱ्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे आणि पशुपालक अडचणीमध्ये सापडलेत. आधी 5,000 रुपये शेकडा मिळणारा हा चारा आता 7,000 रुपयांवर पोहोचलाय. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आणि हिरव्या चाऱ्याची टंचाई सुद्धा जाणवू लागली. बातमी मुंबईकरांसाठी आहे. उद्या महापालिकेमध्ये हाय व्होल्टेज बैठक होणार आहे. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलं गेलंय.